कला त्यांचे विषय आम्ही आपल्यापुढे सादर करण्याचा आणि आपल्यामध्ये विचार मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो। यासाठी कार्यकर्ते जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच आपण सर्वजण श्रोतृवर्ग इथे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणूनच आजच्या या समारोप समारंभाची सुरुवात आम्ही आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहोत। हे सरस्वतीचं पूजन असल्यामुळे आज कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी करण्याऐवजी सरस्वतीच्या वंदनेनी करण्याचं आम्ही ठरवलंय। आणि ही वंदना आपल्यापुढे सादर करतायत संजीव चिमल्लगी। त्यांना हार्मोनियमवरती साथ देत आहेत अजय जोगळेकर आणि तबल्याची साथ देत आहेत मुकुंदराज देव। सरस्वती वंदना सादर करतायत संजीव चिमल्लगी। नाशिकच्या रसिक बंधू भगिनींना माझा नमस्कार। हे गीत राग शंकराभरणम मध्ये आहे। शंकराभरणम हा राग सर्व रागांचा जनक मानला जातो आणि या गीताचा आशय असा आहे की ओंकार नाद जेव्हापासून ओंकार नादाची जिथून सुरुवात झाली तेव्हा हाच राग पहिले गायला गेला आणि सरस्वतीच्या मुखाने हा राग गायला गेला असा या रागाचा आशय आहे। शब्द जरी संस्कृत आणि तेलुगू असले तरी मला असं वाटतं की भाव तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल। शंकराभरणमु शंकरनादानु संदानमु गानमे शंकराभरणमु शंकराभरणमु शंकरगणनिगळमु हरिपद कमलमु शंकरगणनिगळमु श्री हरिपद कमलमु रागरत्न मालिका तरळमु शंकराभरणमु शंकराभरणमु अतिशय सुंदर अशा स्वरांमध्ये सरस्वतीला वंदन करून आजच्या हा समारोप सत्राचा समारंभ आपण सुरुवात केलेली आहे। आजच्या या समारंभाचं स्वागत आणि प्रास्ताविक करतील व्याख्यानमालेचे अशोक देशमुख। नाशिक वसंत व्याख्यानमालेचे खजिनदार श्री अशोक देशमुख।
रे रे बा रे मा पा दा रे रे बा पा गा रे सा रे ग रे सांझ की सुमिर हरि नाम सांझ की सुमिर हरि नाम सांझ की सुमिर हरि नाम जोई सबको करत भव पार जोई सबको करत भव पार सांझ की सुमिर हरि नाम सांझ काहे धरे विरत अभिमान काहे धरे विरत अभिमान समझ मन सोचनी को विचार समझ मन सोचनी को विचार सांझ की बेर सुमिर हरि नाम सांझ की सांझ की बेर सुमिर हरि नाम सांझ सुमिर हरि नाम जो ये सब को करत भव पार सांझ की बेर सुमिर हरि नाम सांझ की बेर
सांझ की बेर सुमिर हर नाम जो ही सबको करत भवपार. त्या जगन्नियाचं स्मरण करून पंचम निषाद क्रिएटिव्ह लिमिटेड आपल्यासमोर सहर्ष सादर करीत आहे भारतीय अभिजात संगीताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील सुवर्ण रंगाचे काही खास रंग नाशिककरांसाठी. सुवर्ण रंग या कार्यक्रमाखाली सर्वप्रथम 2 मिनिटं मी ह्या कार्यक्रमाची आज जे इथे आयोजन झालं वसंत व्याख्यानमालेसाठी ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण जेव्हा कार्याध्यक्ष जातेगावकर आणि श्रीकांत बेनी यांनी आम्हाला दिलं तेव्हा आम्हाला एक प्रकारचा अभिमान वाटला की ह्या नवनिर्मित कार्यक्रमाची दखल नाशिककरांनी जी घेतलेली आहे ती मला या उत्स्फूर्त रसिकांच्या उपस्थितीने साक्ष अशी आहे की नवनिर्मिती केल्यानंतर भारतीय रसिक त्याला मनापासून दाद देतात. म्हणून पंचम निषाद क्रिएटिव्ह लिमिटेड आणि सुवर्णरंगच्या सर्व कलाकारांच्या तर्फे मी आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो. वसंत व्याख्यानमालेनी आता काही क्षणापूर्वी या व्यासपीठावरती हा कार्यक्रम सादर करणार म्हणून माझा सत्कार केला. ही जी मायेची शाल त्यांनी मला पांघरली ही शाल माझी एकट्याची नसून या आमच्या सर्व संघाची आहे. म्हणून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की सर्व कलाकारांचं तुम्ही मनापासून स्वागत करावे. ज्या भूमीत कुसुमाग्रजांनी अजरामर अशी काव्यरचना केली त्या कुसुमाग्रजांना पंचम निषाद तर्फे आणि आमच्या सर्व कलाकारांतर्फे आमची श्रद्धांजली. ह्या कार्यक्रमाद्वारे फरक एवढाच आहे की ह्यातल्या ज्या सगळ्या बंदिशी आहेत हे जे काव्य आहे ते भारतीय अभिजात संगीताशी निगडित आहे. म्हणून या कार्यक्रमाची आपल्याला थोडीशी माहिती मी देऊ इच्छितो. भारतीय अभिजात संगीताचा इतिहास सामवेदापासून सुरू होतो. हजारो वर्षापासून भारतीय अभिजात संगीत आपल्या स्थानावर आढळ आहे. भगवान शंकराच्या डमरूपासून उत्पन्न झालेल्या नादस्वरांनी सृष्टीला 7 सुरांची देणगी दिली. सामवेदात कथित केलेल्या ह्या संगीतामध्ये युगानयुगे वृद्धी झाली ती त्या वेळच्या सृजनशील कलाकारांमुळे. आज भारतीय अभिजात संगीताच्या अनेक पोटशाखा आहेत. उदाहरणार्थ सुगम संगीत, लोकसंगीत, भक्ती संगीत, ठुमरी इत्यादी. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात हे संगीत निरनिराळ्या प्रांतात तिथल्या नैसर्गिक वातावरणानुसार बनत गेले. परंतु या अनेक प्रवाहांचे मूळ म्हणजे भारतीय अभिजात संगीत. 1997 साली भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मुंबई येथे संगीतासाठी कार्यरत असलेल्या आमच्या या संस्थेने सुवर्ण रंग ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाची मूळ कल्पना जगविख्यात गायक पद्मभूषण पंडित C.R. व्यास यांची. 1971 मध्ये त्यांनी सामान्य माणसाला भारतीय अभिजात संगीताची ओळख व्हावी की भारतीय संगीत वेळ आणि निसर्ग यांचं एकमेकाशी कसं अतूट नातं आहे हे विशद करणारा त्यांनी रागमाला हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची मूळ कल्पना लक्षात घेऊन आम्ही सर्व कलाकारांनी मिळून सुवर्ण रंग ह्या कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या सृजनशीलतेने भारतीय अभिजात संगीतात नवीन राग व नवीन बंदिशीद्वारे योगदान केलेल्या कलाकारांना समर्पित आहे. स्वातंत्र्योत्तर काळात उस्ताद आमिर खान, उस्ताद फैयाज खान, उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद बडे गुलाम अली खान, डॉक्टर रातंजनकर, पंडित रामाश्रय झा, पंडित रविशंकर, पंडित कुमार गंधर्व, पंडित जगन्नाथबुवा पुरोहित, पंडित C.R. व्यास अशा अनेक दिग्गज कलाकारांनी, मी किती जणांची नावं घेऊ, इतकी मोठी ही यादी आहे की सांगत बसलं तर 2 तास त्यालाच लागतील. तर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या नवनिर्मितीने भारतीय अभिजात संगीतामध्ये मोलाची भर टाकली. त्या सर्व कलाकारांच्या योगदानाचा आढावा घेत सुवर्ण रंग हा कार्यक्रम निवडक राग व बंदिशीचा एक अनोखा नजराणा आपल्या समोर सादर करीत आहे. या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तो पारंपरिक चौकट न मोडता नवनिर्मितीचा आलेख आपल्या पुढे मांडणार आहे. आज
आपण जी सुरुवात ऐकली ती संध्याकाळचा राग श्रीपासून होती. संध्याकाळी माणूस थकून बागून आल्यानंतर परमेश्वराचं स्मरण करताना त्या जगन्नियंताची जी प्रार्थना करतो ती आत्ता आपण ऐकली. आता आपण ह्यानंतर ऐकणार आहात एक अतिशय पारंपरिक राग. नवनिर्मितीचा आलेख आपल्यासमोर मांडताना काही जुन्या बंदिशी आपल्याला उदाहरणार्थ दाखल दिल्या जातील. म्हणून सुरुवातीला आपल्यासमोर सादर होत आहे एक अतिशय जुनी बंदिश की जी स्वातंत्र्यपूर्व काळातली होती. राग जेताश्रीमध्ये किती सुंदर वर्णन केलं आहे. आपल्याला बंदिशीचे शब्द संजीव चिमलगी सांगतील. ते स्वतः हा राग गाणार आहेत श्रीराम शिंत्रे यांच्याबरोबर आणि त्याचे बोल आहेत हे चकोरा नवे. तर ऐकूया राग जेताश्री. एकच शशी काका बोलतात त्याच्यात एकच मला सांगावंसं वाटतं. राग जैत आहे, जैताश्री नाही.
संवेदकाची चूक लगेच लक्षात आणून दिल्याबद्दल मी संजीव चिमलगीचे आभार मानतो. स्लिप ऑफ टंग असं म्हणतात. ही बंदिश पुराणी बंदिश आहे. ताम मनरंग. मनरंग हे या बंदिशीचे जनक आहेत. त्यांचं खरं नाव उस्ताद मोहम्मद खान. 3 तालामध्ये ही बंदिश निबद्ध केली होती आणि त्याच्यावरती साथीला होते महेश कानोले. यानंतर आपण वळणार आहोत एका अशा रागाकडे की जो रागांचा राजा समजला जातो. ह्या रागामध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की केवळ भारतीय अभिजात संगीतात नाही, पण सुगम संगीत, ठुमरी, भक्तिगीत, भजन, अभंग एवढंच नव्हे तर पाश्चिमात्य संगीतातही या रागाचा वापर केला गेलेला आहे. आणि आपण सर्वजण जाणता की संध्याकाळच्या रात्रीच्या प्रथम प्रहरी गायला जाणारा हा राग म्हणजे यमन. यमनचं असं सांगितलं जातं, इतिहासकारांचं म्हणणं असं की ये मन, ज्यांनी याची रागनिर्मिती केली त्याचं मन सांगणारा हा राग समजला जातो. यमन रागाचा एक छोटा किस्सा सांगतो. हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रख्यात संगीतकार स्वर्गीय रोशनजी यांनी यमन रागामध्ये जवळजवळ 40 गाणी बनवलेली आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. निगाहे मिलाने को जी चाहता है, जो वादा किया वो निभाना पडेगा, जिंदगी भर वो नहीं भूलेंगी बरसात की रात, अशी कितीतरी गाणी त्यांनी यमनमध्ये बनवली आहेत. बहुवेगमचं संगीत देताना जेव्हा त्यांनी अजून एक यमनमध्ये गाणं बनवायला घेतलं तेव्हा तो निर्माता आला आणि म्हणला, रोशन जी ये क्या बात है कि आपको यमन से इतनी मोहब्बत है, ऐसी क्या बात है यमन में कि आप हर बार हर फिल्म में एक गाना अब यमन में बनाते हैं. रोशन जी ने कहा, भैया क्या बताऊं, इस राग की क्या तारीफ करूं, जिंदगी भर मैं संगीत देता रहूंगा और यमन में ही गाने बनाता रहूंगा तो मेरी अकल पूरी हो जाएगी मगर यमन पूरा नहीं होगा. ही ताकद आहे त्या यमनची. आता ह्याच यमनवर आधारित एक अतिशय, परत मी स्वातंत्र्यपूर्व काळात जात आहे, कारण ह्या भक्तिगीतांनी सबंध संगीत रसिकांवरती मोहिनी टाकलेली आहे की जी आपण सुगम संगीतात भक्तिगीत म्हणून, शास्त्रीय संगीताचा आधार असलेलं गाणं म्हणून आपण ऐकलेलं आहे. अतिशय प्रसिद्ध भजन मारो प्रणाम बाके बिहारी, मीराबाईचं हे कृष्णाच्या वरती त्याचं वर्णन करणारं आणि त्याच्यावरती भक्ती सांगणारं हे भजन जे आहे, हे भक्तिगीत गात आहेत नेहा मुजुमदार आणि त्यांना तबल्यावरती संगत करत आहेत मुकुंद राजदेव. केहरवामध्ये निबद्ध केलेला आपण ऐकूया मारो प्रणाम. आणि ह्याच्याच नंतर एक जोड बंदिश, नातूबुवा म्हणून ग्वाल्हेर घराण्याचे एक अतिशय प्रसिद्ध गायक होते. त्यांनी एक घरगुती रोजच्या सासू नंदा भाऊजाई यांच्या रिलेशनवर आधारित, त्यांच्या संबंधांवर आधारित अतिशय सुरेख बंदिश केली आहे, एरी ननंदिया. आणि ती बंदिश सादर करणार आहेत सौ अपर्णा केळकर. तर प्रथम आपण ऐकूया मीरेचं भजन आणि त्याच्यानंतर यमन रागातच अपर्णा केळकर यांच्याकडनं नातूबुवांची बंदिश. धन्यवाद.
मेरी ननंदिया पिया की बात सुनरी, सोतन के संग रतिया बिताई. एका विरहिणीची व्यथा किती सुरेखपणे नाथुबुवांनी या बंदिशीतनं सांगितलेली आहे. शृंगार रसाचंच मूळ असलेली ही एक बंदिश, परंतु विरहिणी सांगणारी. आपण ज्या दुसऱ्या बंदिशीकडे वळणार आहोत, ही प्रियकराची वाट बघत प्रियकरासाठी सज्ज असलेली आणि प्रियकर दिसल्यानंतर आपल्या शृंगाराने त्याचं मन आकर्षित करणारी अशी ही नायिका आहे. ए नवेली नार, याचे शब्द फार चांगले आहेत. ए नवेली नार बनठन निकसी अपने मंदरसो, पिया के मन भाई. ए नवेली नार बनठन निकसी, सजून नटून आपल्या घरातनं जेव्हा ती बाहेर पडली आपल्या प्रियकराचं मन आकर्षित करण्यासाठी. कर सिंगार कजरा डार नयन नमे, कर सिंगार कजरा डार नयन नमे, सबरंग पिया को. सबरंग हे कवीचं टोपण नाव आहे. हे टोपण नाव उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब यांचं आहे. नयनन में सब रंग पिया को निरखत बार बार. ती त्या प्रियकराकडे बघते एवढ्यासाठी की त्याची एक नजर माझ्याकडे पडल्यानंतर तो माझ्याकडे आकर्षित होणार हे निश्चित. आणि ही बंदिश पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गवई उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब, जे आपल्या ठुमरी गायन शैलीबद्दल अतिशय प्रसिद्ध आहेत, केदार रागात त्यांनी ही बंदिश केलेली आहे. फक्त 2 मिनिटं तुमची घेतो, कारण उस्ताद बडे गुलाम अली खान जेव्हा आपली फाळणी झाली आणि त्यांना असं विचारलं की खां साहब आप कहाँ रहना चाहते हैं, आप पाकिस्तान जाना चाहते हैं, आप या हिंदुस्तान रहना चाहते हैं. बोले कैसे बेतुका सवाल करते हो, किसी सियासत की लकीर खींचने से कोई थोड़े अलग हो जाता है. हम तो एक ही है और कलाकार का कोई मजहब नहीं होता. मजहब के नाम पे कोई देश हो गया होगा तो हो गया, मगर मेरी कर्मभूमि और मेरी जन्मभूमि तो हिंदुस्तानी है. जीऊंगा तो यही, मरूंगा तो यही. असा हा भारतावरती निस्सीम प्रेम करणारा कलाकार. या बंदिशी पाठची एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो की जी त्यांच्या विद्यार्थ्यांनीच मला सांगितली आणि अतिशय ऐकण्यासारखी आहे की आयुष्यात माणसाचा ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे. त्यांचे 2 विद्यार्थी जेव्हा त्यांच्याकडे शिकत होते तेव्हा खासाहेबांनी त्यांना सांगितलं की बेटा, जब रियाज करते हो, अगर संगीत की साधना करना चाहते हो तो शादी ब्याह के चक्कर में नहीं पड़ना, किसी औरत के प्रेम में नहीं पड़ना, वरना तुम रियाज कर नहीं पाओगे, अपनी कला ठीक अंदाज से कर नहीं पाओगे. तो चाहे कितनी भी सुंदर नारी हो उसकी तरफ अपना ध्यान नहीं देना. तर दोघेही शिष्य बिचारे गुरुनी सांगितला आदेश मान्य करून रियाज करायचे. एके दिवशी हे 2 विद्यार्थी आणि खासाहेब गिरगावच्या चौपाटीवर फिरायला गेले. खासाहेब रोज संध्याकाळी तिकडे फिरायला जात असत. तर असेच फिरत असताना एक अतिशय सुंदर मुलगी आपल्या आईबरोबर त्या चौपाटीवर फिरायला आली होती. खासाहेबांनी त्या मुलीला बघितलं आणि भान हरपल्यासारखे त्या आई आणि मुलीच्या पाठी चालत राहिले. दोन्ही विद्यार्थ्यांना कळेना की ये खासाहेब हे आमचे गुरु आम्हाला उपदेश करतात की तुम्ही स्त्री किती सुंदर असली तरी तिच्याकडे लक्ष देऊ नका, पण स्वतः मात्र हिच्या पाठीमागे फिरत बसले. त्यांना हे गौडबंगाल काही समजलं नाही. संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला. खासाहेब घरी जायचं नाव घेणार. शेवटी जेव्हा ती मुलगी आणि तिची आई निघून गेले, खासाहेब तसेच एका बाकड्यावर बसले होते आणि विद्यार्थी म्हणले, खासाहेब अब तो रात हो चुकी है, सूरज ढल चुका है, घर चले. अरे बोले देखो मुझे याद ही नहीं. म्हणून ते घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं की बेटा जरा मेरा सास तो लेके आना. खासाहेब नेहमी स्वरमंडळ घेऊन आपला कार्यक्रम सादर करत. त्यांनी स्वरमंडळ छेडायला सुरुवात केली आणि त्या विद्यार्थ्याला विचारलं, अरे आपने आज एक चौपाटी में जो सुंदर लड़की आई थी उसकी तरफ ध्यान दिया. दोघे काय सांगणार. आम्हाला उपदेश एक करतात, स्वतः एक सांगतात आणि वरती आम्हालाच विचारतायत की तुम्ही त्या मुलीकडे बघितलं की नाही. अरे बोले कैसे बेवकूफ नौजवान हो तुम लोग कि इतनी सुंदर लड़की चौपाटी में थी और आपने उसको ध्यान भी नहीं दिया. अरे उसकी तरफ देखते तो सही कि खुदा ने उसको कितनी फुर्सत में बनाया. हर अंदाज से उस लड़की को देखो, इतनी खूबसूरत थी कि बस जितनी खुदा की तारीफ की जाए कम है. जानते हो उस लड़की को देखने के बाद मेरे मन में क्या विचार आए. दोन्ही विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचं, या गौडबंगालाचं त्यांना उत्तर हवं होतं. म्हणले, खासाहेब और क्या सोच सकते हैं.
अरे बोले बेटा, मैं सोच रहा था कि उस लड़की की तरह मेरा संगीत भी अगर इतना ही सुंदर हो जाए कि मैं हर तरह से सा लगाऊं और जनता कहे वाह क्या खूबसूरत सा लगा है. विचार करा, त्या मुलीकडे बघून त्यांना आपल्या गाण्याचा कसा विचार आला. असे भारताच्या सुवर्णरंग मधले हे एक अलौकिक रत्न उस्ताद बडे गुलाम अली खान त्यांची बंदी सादर करीत आहेत. श्रीराम शिंद्रे आणि संजीव चिमलगी त्याला तबला साथ करीत आहेत. मुकुंदराज देव द्रुत एक तालात निबद्ध केलेली बंदिश ऐकूया, राग केदार. धन्यवाद.
अपने मदर सोपी जागे मन बाजे नरे ना रे नरे ना नरे ना नरे ना. यानंतरची जी बंदिश आम्ही आपल्यापुढे सादर करणार आहोत ती बंदिश त्याचे रचनाकार आहेत सुविख्यात गायक डॉक्टर अण्णासाहेब रातंजनकर. पायल मोरी बाजे झनन झनन ही नंद रागात त्यांनी अतिशय एक सुंदर रचना केलेली आहे. ही रचना आद्यामध्ये आहे. तबल्याची साथ करत आहेत महेश कानोले आणि गात आहेत अपर्णा केळकर आणि नेहा मजमुदार. तर ऐकूया राग नंद बंदिश डॉक्टर अण्णासाहेब रातंजनकर यांची आहे. पायल मोरी बाजे झनन झनन. Ah
शृंगार रसाचे विविध प्रकार ऐकल्यानंतर आज 25 मे पावसाने नियोजित वेळेच्या आधीच आगमन केलेलं आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी आपण एका अशा बंदिशीकडे वळूया की जी भारतीय अभिजात संगीताचं नातं निसर्गाशी जोडू पाहत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला लाभलेलं अजून एक रत्न म्हणजे अलाहाबादचे प्रसिद्ध गायक आणि रचनाकार पंडित रामाश्रय झा. पंडित रामाश्रय झांची ही पावसाच्या आगमनाची चाहूल देणारी जी बंदिश आहे, बदरिया आई रे, ही बंदिश आपल्या पुढे सादर करत आहेत श्रीपती हेगडे. त्यांना तबल्यावरती साथ करत आहेत मुकुंदराज देव. तर ऐकूया मिया मल्हार मधील ही भारतीय अभिजात संगीत आणि निसर्गाचं नातं सांगणारी एक अतिशय सुंदर बंदिश राग मिया मल्हार मध्ये. धन्यवाद. Bada